आळशी माणूस लेसन नंबर 10 मराठी क्लास 4th। एका गावात एक गरीब माणूस राहत होता। तो खूप आळशी होता, म्हणून त्याला कुठेही कामधाम मिळत नसे। तेथील राजा खूप दयाळू होता। आपण त्याच्याकडे मदत मागावी या हेतूने तो राजाकडे गेला आणि म्हणाला, महाराज, मला पैशाची खूप गरज आहे। तेव्हा राजा त्याला म्हणाला, तू काही काम का करत नाहीस? तेव्हा तो म्हणाला, मला कुठेही काम मिळत नाही। त्याच्या या बोलण्याने राजाला खूप दुःख झाले। राजा त्या माणसाला म्हणाला, आज तू सूर्य मावळण्याच्या आत माझ्या महालात ये आणि तुला हवे तेवढे पैसे घेऊन जा। राजाचे बोलणे ऐकून त्या माणसाला खूप आनंद झाला। आनंदाने तो घरी आला। त्याने आपल्या बायकोला सर्व हकीकत सांगितली। राजाकडून पैसे आणण्याकरता त्याच्या बायकोने त्याला 5 पिशव्या दिल्या। तेव्हा तो म्हणाला, एवढे पैसे आणण्याकरता मी काही उपाशी जाऊ का? मग त्याच्या बायकोने त्याला जेवायला वाढले। तो पोटभर जेवून महालाकडे निघाला। जाता जाता त्याच्या डोक्यात विचार आला, अरे, सूर्य तर अजून खूपच वर आहे, आपण थोडा वेळ आराम करावा। तो एका झाडाखाली आरामशीर झोपला। झोपेत तो स्वप्नात 5 पिशव्या पैसे मिळाल्यावर काय काय करू ते पाहू लागला। थोड्या वेळाने त्याला जाग आली तर संध्याकाळ झाली होती। त्याला आठवले, अरे, आपल्याला तर राजाकडे जायचे आहे, सूर्य मावळायला आला आहे। तो तेथून धावतच राजमहालापर्यंत पोहोचला। पहाऱ्यावरचे शिपाई दरवाजा बंद करत होते। त्याने त्यांना खूप विनवले, पण सूर्य मावळण्याआधी दरवाजे बंद करण्याची महाराजांची आज्ञा आहे, त्यामुळे आम्ही तुला आत सोडू शकत नाही, असे शिपायांनी सांगितले। त्याच्या खूप विनंतीवर एक शिपाई तो आल्याची वर्दी घेऊन राजाकडे गेला। तेव्हा राजाने परत निरोप पाठवला, आता सूर्य मावळला आहे, मी तुला सूर्य मावळण्याच्या आत पैसे नेण्याकरता ये बोललो होतो। आता तू घरी परत जा, तू फार आळशी आहेस, तूच तुझे नुकसान करून घेतले आहेस। राजाचा निरोप ऐकून गरीब माणसाला आपल्या चुकीचा पश्चाताप झाला। एक गांव में एक गरीब इंसान रहता था। वो बहुत ही लेजी था, आलस से भरा हुआ होता था। उसे कोई भी काम धंधा कहीं मिलता नहीं था। वहाँ के राजा बहुत दयालु थे, तो उसने सोचा कि राजा के पास जाता हूँ और उनसे मदद मांगता हूँ। तो वो गया और उसने कहा, महाराज, मुझे पैसों की जरूरत है। तब राजा ने कहा कि तुम कोई काम धंधा क्यों नहीं करते? तो वो बोलता है कि मुझे कोई भी काम पे रखता नहीं। और ये सुनने के बाद राजा को बहुत दुख हुआ और उसने कहा कि तुम जाओ, आज सूरज ढलने से पहले मेरे पास आ जाना और जितने पैसे चाहिए उतने ले जाना। वो खुशी खुशी अपने घर लौट गया और अपनी बीवी को उसने सब कुछ बता दिया कि राजा ने ऐसा ऐसा बोला है। तो बीवी भी बहुत खुश हुई और उसने उसे 5 थैलियां दी जिसमें वो पैसे भर कर लाए। तो उसने कहा अपनी बीवी को कि क्या मैं इतने सारे पैसे लेने के लिए भूखे पेट जाऊंगा? तो उसकी बीवी ने उसे खाना खिलाया। वो पेट भर खाना खाया और महल की तरफ निकल गया। फिर जाते जाते उसे दिमाग में ख्याल आया कि अरे, अभी तो सूरज सर पे है, अभी बहुत टाइम है, तो थोड़ा मैं आराम करता हूँ। तो एक पेड़ के नीचे वो सो गया और नींद में सपने में वो उन्हीं 5 थैलों में पैसे भर भर के लाया और उसने क्या करना है उन पैसों का ये सोचने लगा था सपने में। तो ऐसे करते करते वो ऐसा ही सोया रहा और शाम हो गई। और जब शाम हो गई तो उसे याद आया कि अरे, राजा ने तो बोला था सूरज ढलने के पहले तुम आ जाना। तो वो चला गया और वहाँ पे जो उनके सिपाही थे वो दरवाज़ा लगा रहे थे, दरवाजे पे जो होते हैं। तो बहुत उसने रिक्वेस्ट की, तो मगर उन्होंने कहा कि राजा ने कहा है सूरज ढलने के बाद दरवाजे लगा दिए जाए। तो उसमें से एक सिपाही राजा के पास गया ये संदेश लेके कि वो आया है आदमी जिसको आपने बुलाया था। तब राजा ने उसे कहा कि तुम ऐसा संदेश उसे पहुंचाओ कि तुम बहुत ही आलसी हो। मैंने तुम्हें कहा था सूरज ढलने से पहले आ जाना, मगर तुम नहीं आए और अभी तुम्हें घर जाना ही चाहिए क्योंकि तुम बहुत ही आलसी हो और तुमने ऐसे करके अपना ही नुकसान करवा लिया है। और ये जो संदेश है राजा का, उसने उस आदमी को बताया और उस आदमी को बहुत ज्यादा पश्चाताप हुआ कि उसने ऐसा क्यों किया, इतना आलस क्यों दिखाया। वो पहले ही जा सकता था मगर वो नहीं गया। उसने काम को आगे करूंगा सोच के टाल दिया, प्रोकास्टिनेट किया, जिसकी वजह से उसका ही नुकसान हो गया।
दयाळू दयावान काइंड, विनवणे विनंती करणे रिक्वेस्ट, वर्दी बातमी खबर मेसेज, पश्चाताप खेद खंत रिपिटन्स, कामधाम कामधंदा ऑक्युपेशन, हकीकत गोष्ट घटना वर्णन इन्सिडेंट स्टोरी, विरुद्धार्थी शब्द दयाळू क्रूर, काइंड क्रुएल, बंद उघडे क्लोज ओपन, नुकसान फायदा लॉस प्रॉफिट, मावळणे उगवणे टू सेट टू राईज, आठवणे विसरणे रिमेंबर फॉरगेट, सकाळ संध्याकाळ मॉर्निंग इव्हिनिंग, आळशी मेहनती लेझी हार्ड वर्कर. एका वाक्यात उत्तरे लिहा. गरीब माणसाला काम का मिळत नसे? गरीब माणूस आळशी होता त्यामुळे त्याला काम मिळत नसे. गरीब माणूस राजाकडे का गेला? गरीब माणूस राजाकडे मदत मागण्यासाठी गेला. पैसे आणण्याकरता गरीब माणसाला बायकोने काय दिले? पैसे आणण्याकरता गरीब माणसाला बायकोने 5 पिशव्या दिल्या. गरीब माणूस कुठे झोपला? गरीब माणूस एका झाडाखाली झोपला. गरीब माणूस स्वप्नात काय पाहू लागला? गरीब माणूस स्वप्नात 5 पिशव्या पैसे मिळाल्यावर काय करू ते पाहू लागला. कोण कोणास म्हणाले ते लिहा. महाराज मला पैशाची खूप गरज आहे. गरीब माणूस राजाला म्हणाला. तुला हवे तेवढे पैसे घेऊन जा. राजा गरीब माणसाला म्हणाला. सूर्य मावळण्याआधी दरवाजे बंद करण्याची महाराजांची आज्ञा आहे. शिपाई गरीब माणसाला म्हणाले. लिहा. समानार्थी आणि विरुद्धार्थी शब्द लिहायचे तिथे. गरीब दीन, दीनचा विरुद्धार्थी श्रीमंत. गरीब आणि दीन हे समानार्थी शब्द आहेत, यानी सिनोनिम्स है, यानी पर्यायवाची शब्द है. और ये विरुद्धार्थी शब्द है यानी विलोम शब्द है. आनंद मोद दुःख, आज्ञा आदेश चा विरुद्धार्थी विनंती, नुकसान तोटा फायदा. थोडक्यात उत्तरे लिहा. गरीब माणसाने राजाला काय विनंती केली? गरीब माणसाने राजाला महाराज मला पैशाची गरज आहे अशी विनंती केली. राजाने गरीब माणसास काय सांगितले? राजाने गरीब माणसाला आज तू सूर्य मावळण्याच्या आत माझ्या महालात ये आणि तुला हवे तेवढे पैसे घेऊन जा असे सांगितले. शिपायाबरोबर राजाने काय निरोप पाठवला? शिपायाबरोबर राजाने निरोप पाठवला की आता सूर्य मावळला आहे, मी तुला सूर्य मावळण्याच्या आत पैसे नेण्याकरता बोलवले होते. तू घरी परत जा. तू फार आळशी आहेस. तूच तुझे नुकसान करून घेतले आहेस. गरीब माणूस गरीबच का राहिला? गरीब माणूस हा खूप आळशी होता त्यामुळे त्याला कुठे काम मिळत नव्हते. त्याने राजाकडे जाऊन त्याला मदत करण्याची विनंती केली. तेव्हा तो राजाने बोलवलेल्या वेळेत त्याच्या आळशीपणामुळे पोहोचला नाही, म्हणून गरीब माणूस गरीबच राहिला. आळस माणसाचा शत्रू असतो या वाक्याचे स्पष्टीकरण करा. आळशी माणूस आळसामुळे कोणतेही काम वेळेवर करत नाही. त्याची सर्व कामे अपूर्ण राहून त्याची प्रगती खुंटते, यानी प्रोग्रेस रुक जाती है उसकी. एखाद्या शत्रूप्रमाणे आळस माणसाचे नुकसान करतो, त्याला जीवनात पुढे जायला देत नाही, म्हणून आळस माणसाचा शत्रू असतो. इसी के साथ ही आळशी माणूस ये चैप्टर यहाँ पे खत्म होता है. मेरा और एक चैनल है टेस्ट द लाइफ विद प्रेरकुल. आपने सब्सक्राइब ना किया हो तो उसे भी सब्सक्राइब कर देना. वहाँ पे मैं टिफिन आइडियाज वगैरह पोस्ट करती हूँ, डेली ब्लॉग्स भी पोस्ट करती हूँ, ट्रैवल ब्लॉग्स भी पोस्ट करती हूँ. और प्रेरणास प्लांट को सब्सक्राइब ना किया हो तो जरूर कर देना, लाइक जरूर कर देना. मिलती हूँ, बाय बाय.